महत्वाची घडामोड सुरुवातीला नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात भरपाई मिळणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। हिंसाचारात झालेलं नुकसान आरोपींकडून वसूल करणार असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आरोपींनी नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांची संपत्ती जप्त करणार असल्याचा इशारा सुद्धा फडणवीसांनी दिलाय। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत।